नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा आता आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपल्या सणांची रेलचेल सुरू झालेली आहे. तर आजच्या नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. तर घराचे काही ना काही एक पार्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. काय काय गोष्टी म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि तुम्हाला पण आवडतंय ते बघायला. तर खूप रिक्वेस्ट होती की ताई तू तुझ्या घराचा एंट्रन्स कसा बनवलायस. कारण कसं असतं ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, आपण नेहमी ऐकत असतो. तर तसंच आहे की घराचं प्रवेशद्वार, घराचं मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी छान सुसज्ज आणि असं छान सजवलेलं असावं, खूप सुंदर असावं की जे दरवाजा बघूनच म्हणजे येणाऱ्याला खूप प्रसन्न वाटतं. तर तसंच आहे की तुमचा घराचा एंट्रन्स खूप छान सुशोभित आणि सुंदर असेल ना तर आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह ज्या लहरी असतात तर त्या नेहमी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. तर म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी घराचा एंट्रन्स कसा बनवलाय. कारण खूप सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये होते की ताई तिथेही तशीच जागा होती, तशीच तुझी जागा इथे दिसते, तर नक्की कसं आहे, काय केलंयस तू एंट्रन्सला. तर चला बाकीच्या गोष्टी मी नंतर शेअर करते. पहिले मी तुम्हाला एंट्रन्स दाखवते. चला. तर अशा प्रकारे बघा, लिफ्ट मधून बाहेर आलं ना तर समोरच असा आपला घराचा प्रवेशद्वार, म्हणजे हा मुख्य द्वार नाहीये, हा फक्त सेफ्टी डोअर आहे. पण पहिलं जे म्हणजे लक्ष जातं ना ते आपल्या सेफ्टी डोअरकडेच जातं. तर हा संपूर्ण लाकडामध्ये बनवलेला आहे सेफ्टी डोअर, जे ओव्हरऑल पूर्ण घरामध्ये जो मी प्लाय आणि जो सनमायका वापरलेला आहे तर त्याच सनमायकाचा, त्याच रंगसंगतीचा वापर करून मी हा सेफ्टी डोअर बनवून घेतलाय. त्यानंतर इथे बघा आजूबाजूला घर नाही आहेत, याच्या ऑपोजिट साईडला घरं आहेत. तर त्याच्यामुळे हा संपूर्ण स्पेस जो आहे ना तो मला खूप चांगल्या प्रकारे वापरता आला. कारण चपला अशाही बाहेर अस्ताव्यस्त ठेवण्यापेक्षा अशा प्रकारे व्यवस्थित बॉक्स करून त्या जर ठेवण्यात आल्या ना तर खूप चांगलं वाटतं, येणाऱ्या जाणाऱ्याला इथे सुटसुटीत दिसतं. तर हा इथे बाहेर चप्पलचा असा बॉक्स झाला आणि म्हणजे ज्या इतर वेळेच्या चपला असतात त्या तिथे आहेत आणि ज्या रोजच्या चपला असतात त्या खालच्या छोट्या बॉक्समध्ये मी ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर जेव्हा आपण बॉक्स बनवतो ना तर आणखीन एक गोष्ट की खाली अशा प्रकारे तुम्ही स्पेस त्याला मोकळा ठेवा, म्हणजे तिथून आपल्याला झाडू किंवा लादी स्वच्छ करता येतं व्यवस्थित. तर इथला जो वरचा पोर्शन होता ना, म्हणजे ही जी भिंत धरून त्याला वरती आली तर तिथे संपूर्ण आधी मी प्लाय लावून घेतला. त्यानंतर ही येते पूर्व दिशा आणि हा येतो संपूर्ण ईशान्य कोपरा. तर त्याच्यामुळे इथे हिरव्या रंगाचा वापर करण्यासाठी मला सांगण्यात आलं होतं. तर म्हणून मी इथे जी आपली आर्टिफिशियल ग्रीन ग्रास येते ना तर ती इथे दोन्ही बाजूंना लावून घेतली. आणि तुम्ही जे मला विचारत होता की ताई ही प्लेट तू कुठे लावलीस, तर बघा ही प्लेट इथे लावली. मला खूप सांगताना अभिमान वाटतो की खरंच हे स्वामींचं घर आहे आणि आम्ही खरंच हे स्वामींच्या घरात राहतो. बघा माझ्या नावाची म्हणजे आमच्या नावाची नेम प्लेट सुद्धा अजून त्यांनी लावून दिली नाहीये. म्हणजे नेम प्लेट बनवायला दिली आहे पण अजून ती बनतच नाहीये, माहित नाही मला. तर त्याच्यामुळे आता म्हणजे नेम प्लेट येईल, अजून काम चालू आहे त्याचं. अजून बरंच काही ना काही छोटं मोठं काम चालू आहे. तर ही साईडची वॉल अशा प्रकारे वापरण्यात आली. आता सध्या इंटिरियर मध्ये अशा प्रकारच्या वॉल्स यूज केल्या जातात. तर हे जे तुम्हाला दिसतंय ना हा चारकोल आहे, त्याला चारकोल म्हणतात. मला सुद्धा आत्ताच या सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या. आणि ही जी मेटल प्लेट येते ही पूर्ण याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, पण ही स्पेशली मी डिझाईन नेटवरून घेऊन ही बनवून घेतली आहे प्रॉपर मोठ्या साईज मध्ये. कारण मला असं कंजेस्टेड नको हवा होता दरवाजा, असं मोकळं वाटलं पाहिजे होतं. तर म्हणून ही जी डिझाईन आहे ना डिझाईन देऊन प्रॉपर ही बनवून घेतली प्लेट. आणि कलर कॉम्बिनेशन बघा, पहिले व्हाईट मग डार्क मग व्हाईट अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशन करून घेतलं की जे दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसेल. त्यानंतर वरचे हे तुम्हाला जे बॉक्स दिसतात ना तर हे यासाठीच बनवले की मला इथला पोर्शन असा मोकळा हवा होता. जितकं सुटसुटीत सिंपल आणि मोकळं राहील ना तितकं खूप सुंदर वाटतं. आणि त्या स्पेसमुळे बघा आतली जी जाळी लावलेली आहे ना ती पण दिसते आणि तिथला उजेडही बाहेर येतो. तर आपल्याला असं संपूर्ण असं बघा, बाहेरून तुम्हाला एक व्ह्यू दाखवते की बाहेरून संपूर्ण एंट्रीचा जो दरवाजा आहे तो असा दिसतो. आणि जसं माझ्या मनात होतं की असं रॉयल वाटलं पाहिजे, छान असं ट्रेडिशनल वाटलं पाहिजे काहीतरी, तर तसंच लुक दरवाजाला आलेला आहे आणि खूप छान वाटतं. म्हणजे मला माझा एंट्रन्स जो आहे तो मला खरंच खूप आवडतो.
तर चला आता आपण घराच्या आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये गेल्यानंतर बघा, आतमध्ये अशा प्रकारे स्पेस आहे. बऱ्याच जणांना मागच्या वेळी वाटलं होतं की ताई, तर तुमच्या बाजूवाल्यांचा दरवाजा आहे का वगैरे. तर नाही, आजूबाजूला घरं नाहीये, त्यामुळेच मला ही जागा व्यवस्थित युटिलाइज करता आली. तर आतमध्ये बघा, वरती हे सिलिंगला मी अशा प्रकारे ज्या जाळ्या येतात, ॲक्रेलिक जाळ्या येतात या, तर ॲक्रेलिकची अशी जाळी बसवून घेतली आणि बघा ह्या पोल्समुळे ना ती जाळी म्हणजे आतून बाहेरून एकदम क्लिअरली दिसते आणि त्याच्यामधून उजेड सुद्धा, असा जो वॉर्म लाईट एक येतो, तो खूप सुंदर ट्रान्सफर होतो आणि खूप छान वाटतो. तर आतला हा जो स्पेस आहे तो सध्या बऱ्यापैकी सगळा असा रिकामीच आहे, पण इथे मला काही ना काही काम करायचे अजून. आणि त्यानंतर इथे समोर असा आपण आतमध्ये एंट्री घेतली की हा आला आपला मुख्य दरवाजा. आणि जिथे बघा, आज आहे श्रावणातला पहिला शुक्रवार, तर त्यामुळे मी असं सुंदर असं उंबरठ्याचं लेपन, उंबरठ्याचं पूजन मी आज केलेलं आहे. तर बाहेरून बघितलं ना, तर बघा आपला दरवाजा असा दिसतो. तर आता सध्या तरी पूर्ण मोकळा आहे, पण हळूहळू थोडं थोडं काम होणार आहे माझ्याकडून. आणि दरवाजाला बघा, चौकटीला मी असं सुंदर असं हे तोरण, जे एका ताईंनी मला बनवून दिलं होतं, तर ते तोरण मी लावलंय. त्यानंतर वरचा जो स्पेस आहे तो रिकामी आहे. दरवाजाच्या वरती कधीही कुठल्याही देवतांच्या मूर्ती किंवा फोटोज आपण लावायचे नाहीत. फक्त जेव्हा तुमचा दरवाजा दक्षिणाभिमुख असेल तेव्हाच तुम्ही तिथे हनुमानांचं फोटो किंवा चित्र लावा किंवा मूर्ती ठेवा. पण बाकी मला जसं सांगण्यात आलं की कुठलेही फोटो किंवा मूर्ती आपल्या दरवाजाच्या वरती लावायचे नाही, कारण देव काही हे आपले द्वारपाल नाही आहेत. तर त्यासाठी मी तिथे सगळा तो स्पेस ओपनच ठेवला तसाच. आणि मला अगदी म्हणजे सिंपल हवं होतं. मला खूप असं काही डिझाईन, खूप सारं बटबटीत वगैरे असं नको हवं होतं. तर त्याच्या हिशोबाने मी अगदी सिंपल काम केलेलं आहे. आणि ही बघा, ही आपल्या दरवाजाची संपूर्ण अशी चौकट येते. आणि आजची बघा ही जी उंबरठ्याचं जे पूजन आहे आजचं, आजची रांगोळी खूप सुंदर उठून दिसते. जो पिवळा रंग येतो ना, त्या पिवळ्या रंगाने अगदी वेगळंच वाटतं. आणि त्या ताईने ही जी मला थाळी दिली होती ना, तर तिचा वापर आज इथे करण्यात आलेला आहे. तर असं आजचं उंबरठा पूजन अशा प्रकारचं, ह्याच्यामध्ये तेही तुम्हाला बघायला मिळालं. म्हणजे जेव्हा एंट्रन्सला ना, फक्त दरवाजा किंवा बाकीच्या गोष्टीच नाही, फक्त इंटिरियरच नाही, तर तुमच्या ह्या गोष्टी सुद्धा खूप खूप महत्वाचं काम करतात. आणि आतला जो हा मुख्य दरवाजा आहे तो बघा, तो असा सिंपलच बनवलाय. जे ओव्हरऑल घरामध्ये जे लाकूड किंवा जो सनमायका यूज केलाय तोच मी दरवाजाला लावलाय. आणि बाहेरचा जो पोर्शन आहे तो पूर्ण व्हाईट मध्ये ठेवलाय, कारण त्यामुळे जो आतला ब्राऊन कलरचा जो दरवाजा आहे तो उठून दिसतो. तर आतून बघा, म्हणजे घराच्या आतल्या बाजूने बघितलं ना, तर बघा एंट्रन्स असा दिसतो. तर इथे बसून मला खूप साऱ्या छान छान रांगोळ्या, उंबरठ्याचं पूजन, अशा बऱ्याचशा छान छान गोष्टी करायला मिळतात. आणि आतली चौकट बघा ही अशी आहे. तर दरवाजाची जी चौकट असते ना, तर ती संपूर्ण चौकट ही लाकडाचीच असावी. तर असा आहे माझ्या घराचा मुख्य प्रवेशद्वार, मुख्य एंट्री. आता बरेच जणांना ह्याच्यामध्ये ना एक कन्फ्युजन असतं की ताई, नक्की मुख्य दरवाजा कुठला म्हणायचा? जो आपला बाहेरचा जो याचा येतोय, डोअरचा येतो, सेफ्टी डोअरचा येतोय, तो मुख्य दरवाजा असतो की आपला हा मुख्य दरवाजा असतो? तर जी तुमची जिथे चौकट येते दरवाजाची, आता ही जी आपली लाकडी चौकट येते ना, हा आपला घराचा मुख्य दरवाजा असतो आणि तो फक्त एक सेफ्टी डोअर असतो. पण मी कसं संपूर्ण काम लाकडामध्ये केलं, तर त्याच्या हिशोबाने मी तो दरवाजा सुद्धा तसाच पूर्ण बनवून घेतला की म्हणजे एक सारखं संपूर्ण घरातलं जे एक इंटिरियर आहे ना, ते एक सारखं दिसावं. आणि कुठेतरी त्याला थोडासा असा ना दाक्षिणात्य टच आलेला आहे. म्हणजे बरेच जण जे येतात ना, ते बरेच जणांच्या तोंडामध्ये हेच असतं की ताई, असं थोडंसं साऊथ इंडियन सारखं लुक वाटतंय. तर माहीत नाही, ह्या गोष्टी आपोआप घडत गेल्या आणि आपोआप झाल्या. आणि हा जो बाहेरचा स्पेस जो मिळालेला आहे, तर तो संपूर्ण सगळ्यांनाच मिळालेला आहे. आणि त्या स्पेसचा मी प्रॉपर यूज केलाय. अजून बरंच काम तिथे बाकी आहे करायचं. आणि इथे आपल्याला असं रांगोळ्या वगैरे काढायला किंवा काय, म्हणजे मला अशी जागा हवीच होती. ॲक्च्युली मी जेव्हा दुसऱ्या घराचा विचार करत होती, तर तेव्हा मला पहिली गोष्ट ते टेन्शन येत होतं की कसं असेल, रांगोळी वगैरे काढायला जागा मिळेल का? तर इथे आजूबाजूला काहीच नाहीये, म्हणजे त्या बाजूला घर आहेत, इथे बाजूला घर नाहीये. तर त्याच्यामुळे हा पूर्ण स्पेस पूर्ण रांगोळ्यांसाठी वगैरे काढायला भेटतोय.
काही उंबरड्याची पूजा वगैरे सगळं मी ते म्हणून मी म्हणते ना की हे त्यांचीच सगळी दूरदृष्टी, दिव्यदृष्टी, त्यांचाच आशीर्वाद आहे स्वामींचा की त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या पुढे 2 पावलं पुढे जाऊन ते आपली काळजी करतात. तर तीच ही गोष्ट आहे की त्यांनी सगळं जसं विचारही नाही केला त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं त्यांनी सगळ्या गोष्टी अवेलेबल करून ठेवल्या आणि मग त्याचा कसा व्यवस्थित चांगला वापर करायचा ते हे आपल्या हातात असतं. तर अशा प्रकारे सिम्पलच केलंय मी, काही खूप जास्त असं मला जास्त गॉडी असं एंट्रन्स नको हवा होता आणि वरून जे ओपन ठेवलेलं आहे कारण त्याच्यामुळे कसं ना हवेचं व्हेंटिलेशन सुद्धा राहतं आणि एक मोकळेपणा राहतो, नाहीतर संपूर्ण असं एकदम पॅक झाल्यासारखं वाटत होतं. तर म्हणून वरती मी तशा प्रकारचे ते त्यांना बॉक्स बनवायला सांगितले की जे दिसायला खरंच खूप सुंदर दिसतात. तर आणि ही जी चौकट येते, जी मुख्य दरवाजाची आपली चौकट येते, तिथेच आपला उंबरा असला पाहिजे आणि ती चौकट आपल्या घरांच्या इतर चौकटींपेक्षा म्हणजे आपल्या घरातल्या आतल्या ज्या चौकटी असतात त्याच्यापेक्षा नेहमी थोडीशी मोठीच असावी. म्हणजे तुमच्या मुख्य दरवाजाची चौकट तुमच्या आतल्या चौकटींपेक्षा, फ्रेम्सपेक्षा नेहमी साईजने थोडीशी मोठी असली पाहिजे. म्हणून तुम्ही बघत असाल की आधीच्या काळामध्ये जे दरवाजे बनवले जायचे मुख्य दरवाजे त्याला 2 दरवाजे असायचे. म्हणजे जेवढा मुख्य दरवाजा तुमचा भव्य दिव्य आणि एकदम सुंदर असेल ना तेवढं तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स जास्त येतात. तर म्हणून ह्या गोष्टी होत गेल्या आणि बऱ्याच जणांनी विचारलेलं की स्वामींची तू फ्रेम घेतली होतीस ती तू कुठे लावलीस. तर तुम्ही बघितलं असेल तिथलं पण काम अजून बाकी आहे माझं, म्हणून मी दाखवत नव्हती कारण बरंचसं काम माझं अर्धच झालेलं आहे, अजून पूर्ण काम झालेलं नाही आहे. पण तरी बऱ्याचशा ताईंना उत्सुकता होती, बऱ्याचशा ताईंना बनवायचं आहे काय काय, तर म्हणून त्या मला सांगत होत्या की ताई प्लीज दाखव. तर म्हणून तुमच्या रिक्वेस्टच्या खातर मी हा एंट्रन्सचा म्हणजे मुख्य प्रवेशद्वार जो बनवला आहे तो तुम्हाला दाखवला. तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.